विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपली ओढ बांधण्याला देखील सुरुवात केली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना होणार होता, पण अचानकपणे आता तिसरी आघाडी देखील आलेली आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे कुणाला होणार फायदा आणि कुणाला होणार तोटा हे आपण लगेच बघणारच आहोत. यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरदार वारे वाहू लागले आहेत. म्हणजेच फडणवीस साहेब भाषणाला उठताच लोकांनी सभेकडे पाठ फिरवली. अक्षरशः मोकळ्या खुर्च्यांसमोर फडणवीसांना भाषण करावं लागले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे घडायला नको होतं तेच घडले. नेमकं घडलंय काय, हे भाषण कुठे होते हे जाणून घेण्यापूर्वी आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून आपल्याकडे सर्वात जास्त पॉवर व्हावी, त्याच पॉवरच्या जोरावर आपण राज्यात सरकार स्थापन करू शकू. त्यामुळे लोकांची आणि नेत्यांची संख्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढेल. केंद्रातील अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी ही गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतलं. त्याच वेळेस नेमका भारतीय जनता पक्षाचा खऱ्या अर्थाने डाव पडला. आता हेच म्हणजे शिंदे गट आणि भाजप हे अजित पवारांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या महायुतीला कुठेतरी आता तडा जाणार आहे. नवी मुंबईत आज भारतीय जनता पक्ष, शिंदे गट यांच्यामध्ये वाद समोर आलेला आहे. अशावेळी या ठिकाणी मोठी सभा होती आणि त्या सभेला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार, शिंदे गटाचे माजी महापौर तसेच भाजपाचे सर्वात जास्त नगरसेवक, एक हाती सत्ता स्थापन असलेले नाईक कुटुंब, मंदा म्हात्रे आमदार, त्याचबरोबर आमदार रमेश पाटील, विधान परिषद आमदार रमेश पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई या ठिकाणी कोळी भवन या वास्तूचं उद्घाटन होतं. अशावेळी लोकांनी या ठिकाणी गर्दी करायला हवी होती. मात्र या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. या रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ कालपासून जास्तच व्हायरल होतोय. या रिकाम्या खुर्च्यांसमोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भाषण करून जावं लागलं आहे. या रिकाम्या खुर्च्यांचं आगामी विधानसभा निवडणुकीचं चित्र बदलू शकते. त्यामुळे या ठिकाणी असं चित्र दिसू लागले की खरंच आपण विधानसभा जिंकू का, असा समज आता महायुतीत होऊ लागला. या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. अजूनही आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.